प्लीज. आम्ही आम्ही निघालो आता एअरपोर्टसाठी. तुला काही बोलायचं आहे? कुठे चाललंय ते नको सांगू. न्यू लोकेशन, न्यू लोकेशनलाच चाललंय. फर्स्ट डेस्टिनेशन. आवर फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप टुगेदर. सो वी आर फायनली गोईंग. आम्ही दिल्लीच्या फ्लाईटमध्ये बसणार आहे आणि हा बघा आणि तर हे आमचं मील होतं. एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये तुम्हाला हे कॉम्प्लिमेंटरी असतं. तर व्हेजमध्ये पावभाजी आणि काही ड्रिंक्स होते आणि हे नॉनव्हेजचं अँड सम स्वीट्स. देन आम्ही दिल्ली एअरपोर्टला लँड झाल्यानंतर आमची नेक्स्ट फ्लाईट आम्हाला कॅच करायची होती आफ्टर 2 hours. येस, फायनली आपलं PR अप्रूव्ड. और ह्याच्यात वगैरे बोलला. आमची मुंबई टू दिल्ली आणि दिल्ली टू हाँगकाँग अशी कनेक्टेड फ्लाईट आहे. तर आम्ही आता दिल्लीच्या एअरपोर्टला आलो आहे आणि आमचं इमिग्रेशन हे सक्सेसफुल झालं आहे. आणि आता आमचा 2 hours वेटिंग पिरियड आहे. 11 वाजताची आमची फ्लाईट आहे. सो सगळ्यात मोठं एक काम होतं जे PR आमचं होतं, जे आम्हाला तिथे इमिग्रेशन नंतरच समजतं की तुमचं अप्रूव्ड आहे की नाही आहे. ऑनलाईन अप्लाय केल्यावर तर ते अप्रूव्ड किंवा सक्सेसफुल दाखवतातच, पण मेन ते तुमचं एअरपोर्टला अप्रूव्ह व्हायला पाहिजे. सो ते सगळ्यात मोठं काम आहे, ते तर झालं. आणि आम्हाला हे हाँगकाँगच्या फ्लाईटमध्ये पण कॉम्प्लिमेंटरी मील होतं. मॅक अँड चीज होतं, व्हेजमध्ये सम राईस दाल आणि सेम नॉनव्हेजमध्ये बिर्याणी आणि स्वीट डिश. तर ही पूर्ण बसची लाईन आहे आणि आमची बस आहे A21, जी की तिकडे आहे. ती आता इथे लागणार, त्यानंतर आम्ही जाणार. हाय. तर आम्ही दुपारी व्हिडिओ नाही काढला बिकॉज आम्ही रिटर्न आलो, हॉटेलवर आलो आणि चेक इन करून लगेच झोपलो. तर ऑलमोस्ट आम्ही 3 वाजता वगैरे उठलो आणि आता 5 वाजलेत. आम्ही आता बाहेर जाऊ, थोडंसं काहीतरी खाऊ. जवळपास आम्ही फिरू हॉटेलच्या, बिकॉज आता आम्ही कुठे दुसरीकडे जाऊ नाही शकत लांब कुठे. तर आता आम्ही ते करू. सगळ्यात मेन गोष्ट, आम्हाला ज्या ज्या गोष्टींना प्रॉब्लेम्स आलेत, फर्स्ट की हे म्हणतात की ऑक्टोपस कार्ड इझिली मिळतं, तर नाही. 7-11 मध्ये नाही मिळत. ते तुम्हाला करन्सी एक्सचेंज जिथे करतो आपण ते तिथेच मिळतं. सेकंड, जर तुम्हाला MTR ने जायचं असेल, एक्सप्रेस MTR असते आणि बस, हे 2 ऑप्शन्स असतात. तर आम्ही एक्सप्रेस MTR नाही घेतली, म्हटलं लेट्स ट्राय बस. तर बस आम्ही शिमशाशुईला आहे आमचं हॉटेल, तर आम्हाला A21 हा बस नंबर होता. एव्हरी 20 मिनिट्स नंतर बस असते. तिथे बोर्ड स्क्रीन असते, त्या स्क्रीनवर दिलेलं असतं की त्या नंबरची बस कोणत्या टाइमला येईल. आणि आम्ही तिथल्या एका गार्डला विचारलं होतं की या शिमशाशुईला कुठली बस जाईल म्हणून. आणि बसमध्ये त्यांनी ते फक्त चेंज ऍक्सेप्ट करतात किंवा ऑक्टोपस कार्ड. तर
सगळ्यात मेन तर उतरल्या उतरल्या एअरपोर्टवर तुम्हाला ऑक्टोपस कार्ड घ्यावंच लागेल. आणि आम्ही जी चुकी केली ती आम्ही एकच कार्ड घेतलं. तर एक कार्ड मध्ये 2 लोकांचं ट्रान्झॅक्शन नाही होऊ शकत. तुम्हाला 2 कार्ड घ्यावे लागतील. फॉर एक्झाम्पल, आम्ही बसमध्ये चढल्यानंतर आम्ही दोनदा ट्राय केलं तिकीट स्कॅन करायचं, बट ते नाही झालं ऑक्टोपस कार्डने. तर एका कार्डवर एकच जणाचं अलाउड आहे. सो तुम्ही 2 लोक असाल तर 2 कार्ड्स कंपल्सरी घ्यावेच लागतील. सो त्यामुळे आम्हाला तिथे एकाचं कार्डने आणि एकाच्या कॅशने करावं लागतं. सो लकीली कॅश आमच्याकडे चेंज होती, त्यामुळे ते झालं. अदरवाईज तर झालंच नसतं. आणि ते चेंज परत देत सुद्धा नाही. त्यामुळे मी आय गेस $38 का $40 दिले मी त्यांना. त्यांनी रिटर्न नाही दिले, बिकॉज ते कॅश हाताने घेत नाही. तुम्हाला त्यांच्या त्या एक कॅश बॉक्समध्ये टाकायला लागतात. सो ते तुम्हाला रिटर्न पण देत नाही. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की चेंज असलेच पाहिजे तिकीटचे. आणि आम्हाला काही नाही, एक तास लागला. तर म्हणजे आम्ही जात होतो तेव्हा मॅप ऍक्च्युली चालू ठेवलेला, कारण ऑब्व्हियसली आपल्याला माहिती नसतं नेक्स्ट कुठला स्टॉप येणार आहे. सो आम्ही मॅपनुसार आम्हाला वाटलं की जॉर्डन रोड इज नियर बाय. सो आम्ही जॉर्डन रोडने गेलो, तिथे उतरलो. तर हे आमच्या पूर्ण हॉटेलच्या लॉबीचं क्रिसमस डेकोरेशन आहे, बिकॉज इट्स अ क्रिसमस मंथ गोइंग ऑन. सो मस्त हे सगळं ट्रीज आणि स्नोमॅन आणि हे सगळं त्यांनी डेकोरेशन केलं आहे. हॅलो. कसं काय वाटतंय यश तुला? गार गार वाटतंय, थंडी. खूप थंडी आहे, खूप. म्हणजे किती वाजले? 6 वाजले ना? 5:30. 5:30 वाजले तरी एवढी थंडी आहे. कुडकुड. मस्त आहे. वातावरण चांगलं आहे, नाईस वेदर. आम्ही चाललोय आता खायला. एक फेमस जागा आहे जॉली बी म्हणून. आय शो यू. इथे चला आता आपण इथे जाऊया. जॉली बी का आहे? हे काय आय डोंट नो. सिरप आहे, कशात टाकता? तुला पाहिजे त्याच्यात टाक. गाईज, मी आता चालताना एक अशाच रँडम स्ट्रीटवर आलेलो. तर आम्हाला इथे एक अशी कलरफुल स्टेअर्स दिसले. इट्स व्हेरी ब्युटिफुल. तुम्हाला दाखवते. लुक ॲट दिस, सो ब्युटिफुल. ॲक्च्युली इथे हे युनिक्लोचं स्टोअर आहे आणि तिथे ह्या स्टेप्स आहेत.
हार्बर कुठे व्हिक्टोरिया हार्बर ब्रिज आलो आहे. तर ॲट द व्ह्यू मागे बघ यश, एक पोज दे. वरती चाललंय. सी वरतून कसा व्ह्यू दिसतोय. ग्रेट. सी तर हे पूर्ण हाँगकाँग आयलंड आहे आणि आम्ही सिटी साईडला आहे. तर मी कालचा ब्लॉग एंड करायला विसरले. ॲक्च्युली आम्ही घरी आलो आणि लगेच झोपलो. तर आजच्या ब्लॉगसाठी इतकंच. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.